महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी त्यांनी 46,000 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील महिलांना व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली असून या योजनेनुसार लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दरमहा मिळणार आहे. ही रक्कम त्यांना महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. आपण बघूया या योजनेचे स्वरूप. मित्रांनो, 1,500 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट 1,500 रुपये दरमहा जमा होणार आहे. या योजनेसाठी आवश्यक पात्रता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता ही महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला असणे आवश्यक आहे. महिलांचे वय किमान 21 वर्षे व 60 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाच्या 60 वर्षापर्यंत महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा कमी असणे सुद्धा आवश्यक आहे. आता आपण बघूया आवश्यक कागदपत्रे. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेच्या लाभासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. बँक खाते, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत द्यावी लागणार आहे. पासपोर्ट आकाराचा एक फोटो, राशन कार्ड आणि या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत. आता आपण जाणून घेऊ अर्ज करण्याची प्रक्रिया. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, वार्ड आणि सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध आहे. या ठिकाणी जाऊन महिला आपला अर्ज दाखल करू शकतात. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार आहे. आता आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी कधी प्रकाशित होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वप्रथम तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल व ॲपवर जाहीर केली जाणार आहे. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येणार आहे. मित्रांनो, लाभाच्या रकमेचे वितरण. आता प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण बँक खात्यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत दरमहा 1,500 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो.